अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत। हे निकाल पाहता आमदार संग्राम जगताप तसेच माजी खासदार सुजय विखे यांनी वंसाई युतीचे उमेदवार निवडून आणून आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे। महानगरपालिका निवडणुकीत केडगावमधील प्रभाग 16 व 17 मधून कोतकर यांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते। भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा अंदाज बांधला जात होता। मात्र कालच्या निकालात प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली। कोतकर यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या दोन्ही पॅनलला पराभव पत्करावा लागला। विधानसभेनंतर कोतकरांची पुन्हा नगरच्या राजकारणात एंट्री झाल्याने महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे गणित बिघडेल असा अंदाज बांधला जात होता। त्यातच मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे गट सुद्धा महायुतीतून बाहेर पडला होता। हे सर्व पाहता महायुतीला निवडणूक अवघड जाईल असं म्हटलं जात होतं। खासदार निलेश लंके व कोतकर मिळून महानगरपालिकेत काहीतरी वेगळंच घडवतील असं बोललं जात होतं। विधानसभेप्रमाणेच विशिष्ट समाजाला पुन्हा टार्गेट करून त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं। लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदार आपलंच ऐकतील व आपलेच उमेदवार निवडून येतील अशी आशा महाविकास आघाडीला होती। मात्र मतदारांनी भावनिक राजकारणाला बळी न पडता पक्ष न पाहता आपल्या कामाच्याच उमेदवारांना निवडून दिलं। कालचे निकाल पाहता जगताप व विखे हेच पुन्हा महानगरपालिका निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत। कोतकर हे मागील अनेक वर्षांपासून नगरच्या राजकारणापासून दूर गेल्याने नगरच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागेल असे मत व्यक्त होत आहे।